शेतकरी मित्रांनो, सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे 2025चा खरीप पीक विमा नक्की जमा कधी होणार. आपण वाट बघतोय की जानेवारीत पैसे येतील, पण अजूनही पत्ता नाही. पण आता थेट दिल्लीतून लोकसभेतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच विमा कंपन्यांचे कान टोचले आहेत. आता विमा कंपनीने पैसे द्यायला उशीर केला तर त्यांना आता नुसते पैसे देऊन चालणार नाही, तर चक्क 12% व्याजासहित दंड भरावा लागेल. नेमकं काय घडलंय लोकसभेत आणि आपल्या महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांबद्दल काय माहिती समोर आली आहे, हेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि असेच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओज नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, विषय असा आहे की पीक विमा वाटपास होणाऱ्या उशिराबाबत लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना जाब विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की आता पीक विमा योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नियम असा सांगतो की राज्य सरकारने पिकांच्या नुकसानीचा सर्व डाटा केंद्राला आणि विमा कंपन्यांना दिल्यानंतर विमा कंपन्यांना फक्त 21 दिवसांची मुदत दिली जाईल. होय, बरोबर ऐकलं, फक्त 21 दिवस. जर या 21 दिवसांच्या आत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात क्लेमचे पैसे जमा केले नाहीत तर त्या कंपनीला 12% व्याज दराने व्याजाचा दंड भरावा लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्याजाचे पैसे सरकारला नाही तर थेट तुमच्या आमच्यासारख्या पीडित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. एवढंच नाही तर जर राज्य सरकारने त्यांचा हिस्सा द्यायला उशीर केला तर राज्य सरकारला सुद्धा दंड भरावा लागेल, असे कडक आदेशच केंद्राने दिले आहेत. आता आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर कृषी मंत्र्यांनी लोकसभेत एक मोठी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सॅटेलाइट आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या 5 दिवसात तब्बल 89 लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. म्हणजे 89 लाख शेतकऱ्यांची यादी किंवा डाटा सरकारकडे रेडी आहे. पण इथे एक छोटासा गोंधळ असा झाला की मंत्र्यांनी भाषणात म्हटलं की आम्ही 89 लाख शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये वाटप केले. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हीच विचार करा, 89 लाख शेतकऱ्यांसाठी फक्त 14 कोटी. हा आकडा कुठेतरी चुकल्यासारखा वाटतोय किंवा सांगताना काहीतरी गफलत झाली असावी, कारण 89 लाख शेतकऱ्यांचे नुकसान हे 14 कोटींपेक्षा कितीतरी पटीने जास्त असणार आहे. त्यामुळे या 14 कोटींच्या आकड्यावर न जाता आपण 89 लाख शेतकरी पात्र आहेत या मुद्द्यावर लक्ष देऊया. तर मुद्दा असा आहे की 15 जानेवारी नंतर जर आपण 21 दिवस मोजले तर ती मुदत आता संपत आली आहे. सरकारकडे 89 लाख शेतकऱ्यांचा डेटा तयार आहे. केंद्राचा आदेश आहे की 21 दिवसात पैसे द्या. मग तरीही विमा कंपन्या अजून गप्प का आहेत? त्यांनी अजून कोणाला किती पैसे मिळणार याचे कॅल्क्युलेशन का दाखवले नाही, हा मोठा प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्की, या नवीन आदेशामुळे विमा कंपन्यांवर दबाव नक्कीच वाढणार आहे आणि येत्या 8 ते दिवसात काय कंपन्या हालचाल करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे 12% व्याजाचं फरमान खरंच अंमलात येईल की हा फक्त एक कागदी वाघ ठरेल? तुमचं मत मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुप्सवर शेअर नक्की करा. तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.